नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये पर्सेंटेज हा टॉपिक पाहणार आहोत. त्यामुळे हा टॉपिक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 1 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यू, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज आणि लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तर पर्सेंटेज काय असते? पर्सेंटेज काय आहे ते एकंदरीत ही प्रपोर्शन आहे कशाचं, अमाऊंटचं. जसं आणि हे आपण कशामध्ये करतो? फ्रॅक्शन मध्ये करतो. ठीक आहे. द सिंबल आणि सिंबल काय आहे अशा पद्धतीचं आहे. तर टक्केवारी हे एका रकमेचं प्रमाण असते जे 100च्या अपूर्णांकात व्यक्त केलं जातं. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने एक सर्कल आहे. हा पिझ्झाचा सर्कल आपण समजू शकतो. याचे जर का जेव्हा मी दोन भाग करते तर हा भाग कोणता आहे? 1 आणि 2. मग आपण काय करू? 1/2. ठीक आहे. आणि 2/2 म्हणजे की 1. ठीक आहे. त्यानंतर मी याचे पुन्हा मी दोन भाग करते आहे. 1, 2, 3 आणि हा 4. म्हणजे हा कसा लिहिणार? आपण 3/4 लिहिणार. हा लिहिणार 4/4 म्हणजेच किती होणार? 1 होणार आहे. ठीक आहे. आणि हा किती आहे? 2/4 म्हणजे की 2. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे असते आहे पर्सेंटेज. तर आपण आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे 50 कॅल्क्युलेट द 50 ऍपल्स ऍज अ पर्सेंटेज ऑफ 1250. ठीक आहे. तर काय करायचं? 50 ऍपल वरती डिवाइड बाय 1250 याचं किती येणार? 0.04. आणि याला जेव्हा आपण याला काय करायचं? मग 100नी जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्या येतं 4%. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज स्टार्ट करतो. हे सुद्धा हे बेसिक आहे, त्यामुळे आपण घेणार आहोत पुन्हा. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. टक्केवारी मोजत असताना टक्केवारी काढण्यासाठी एकूण मूल्याने मूल्य विभाजित करावं लागतं आणि 100ने गुणाकार करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला 58 आहे. आता आपल्या अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करायचं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, 58 आहे टक्केवारी. त्याला रूपांतरित करायला आपल्याला काय करावं लागेल? 58. अच्छा, हे 5/8 आहे. ठीक आहे. हे 58 नाहीये, 5/8 आहे. तर त्याला आपल्याला कसं करावं लागेल? 5/8 गुणिला 100. मग याचं किती येणार? 62.5%. हे काय फ्रॅक्शनला जेव्हा आपण नाही का कशात करतोय? पर्सेंटेज मध्ये करतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने ते करावं लागतं. इंटू करावं लागतं फ्रॅक्शनला. त्यानंतर टक्केवारीची टक्केवारी मोजत आहे तर जेव्हा आपल्याला दोन्ही टक्केवारीच्या 100च्या अपूर्णांकामध्ये किंवा दशकांमध्ये रूपांतरित करावं लागतं. म्हणजे काय? तर आपल्याला काय करावं लागतं? एकंदरीत जेव्हा आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं असतं तेव्हा कन्वर्ट बोथ पर्सेंटेज टू फ्रॅक्शन ऑफ 100 ऑर टू डेसिमल्स किंवा मग मल्टिप्लाय करायचं. बरं, बघूया आपण. बघा, पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय आहे? व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू गुणिला 100. ठीक आहे. तर 2/5 गुणिला 100 म्हणजे काय? 2/5 ची काय व्हॅल्यू? 0.4 गुणिला 100 म्हणजे की काय? 40%. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेजचा फॉर्म्युला करू शकतो. म्हणजे पर्सेंटेजचा फॉर्म्युला हा आहे, अशा पद्धतीने आपण ते काढू शकतो. ठीक आहे. बघा, एक्झाम्पल, आपल्याला 10% काढायचे 80चे. तर कशा काढणार मग 10% आपण 80चे? 10% आपण कसं लिहितो? 10/100. ठीक आहे. इंटू 80. एक शून्य एक शून्य कटला, एक शून्य एक शून्य म्हणजे किती येणार? 8. एकशे व्हॅल्यू काय आहे? 10% किती आहे? 80चे 8 आहे. अशा पद्धतीने जेव्हा की आपल्याला 10%, 20% असं दिले राहतं त्याचा अर्थ काय होतो? 20/100. 30% असेल तर 30/100. अशा पद्धतीने ती असतात. ठीक आहे. हा. तर एक्झाम्पल्स आपण घेऊया पर्सेंटेजचे. 10% इज इक्वल टू किती फ्रॅक्शन? 1/10 फ्रॅक्शन. 20%चे बरोबर काय आहे? 1/5 फ्रॅक्शन. 25%चं काय आहे? 1/4 फ्रॅक्शन. 50%चं काय आहे? 1/2 फ्रॅक्शन. 75%चं काय आहे? 3/4 फ्रॅक्शन. आणि 90%चं काय? 9/10. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय आहे? पर्सेंटेजचे जे आहे ते पर्सेंटेज फ्रॅक्शनला किती इक्वल मध्ये आहे ते आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्रॅक्शन आता पर्सेंटेज पाहू. 1/2 गुणिला, आता फ्रॅक्शनला कन्वर्ट करायला आपण काय करतो? 1/2 गुणिला 100 करतो तेव्हा जो 50% येतं. गुणिला 100 1/3 33.33%. हे सगळं आपल्याला पाठ करावं लागेल. ठीक आहे. हे सगळं बेसिक आहे. त्यानंतर 1/4 इंटू 100 25%. 1/5 इंटू 100
20%. 1/6 into 100, 16.66%. 1/7 into 100, 14.28%. 1/8 into 100, 12.5%. आणि 1/9 into 100, 11.11%. आणि 1/10 into 100, ऑब्व्हियसली 100%. ठीक आहे. अशा पद्धतीने आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, फ्रॅक्शन, पर्सेंटेज आणि डेसिमल अशा पद्धतीने दिलेलं आहे. 1/12 याला पर्सेंटेज मध्ये केलं तर आपल्याला 8.33% येतं आणि डेसिमल मध्ये 0.08. ठीक आहे. नंतर 1/10, 10%, 0.1%. 10%ला आपण कसं लिहितो, 0.1 लिहितो. नंतर 1/8, 12.5, 0.125. 1/6, 16.6%. हे कसं लिहितो आपण डेसिमल मध्ये, 0.166%. 1/5 पर्सेंटेज मध्ये 20%, त्यानंतर डेसिमल मध्ये 0.2%. 1/4 25%. 1/4 गुणीला 100, 25% आणि डेसिमल मध्ये 0.25. 1/3 पर्सेंटेज मध्ये 33.3% आणि हे डेसिमल मध्ये 0.33. 3/8 37.5% आणि डेसिमल मध्ये 0.375%. 2/5 40% आणि डेसिमल मध्ये 0.4. 1/2 50%. 1/2 गुणीला 100. ठीक आहे. त्यानंतर डेसिमल मध्ये 0.5. 3/5 60% आणि डेसिमल मध्ये 0.6. 5/8 62.5% आणि डेसिमल मध्ये 0.625. 2/3 66.67% आणि डेसिमल मध्ये 0.667. 3/4 पर्सेंटेज मध्ये 75% आणि डेसिमल मध्ये 0.75. 4/5 80% आणि ते 0.8. 7/8 हे 87.5% आणि नंतर 0.875. आणि 1 चं 100% आणि 1%. ठीक आहे. फ्रॅक्शन मध्ये आपण 3/10 अशा पद्धतीने लिहितो, डेसिमल मध्ये 0 पॉईंट असतो आणि पर्सेंटेज मध्ये आपण अशा पद्धतीने लिहितोय. ठीक आहे. रेशो, फ्रॅक्शनल फॉर्म आणि पर्सेंटेज. रेशो मध्ये आपण 1:2 आणि फ्रॅक्शन मध्ये 1/2 आणि पर्सेंटेज मध्ये याचं 50% होते, आता आपण पाहिलेलं आहे. ओके. 1/1:3 33.30%. 1/1:5 20%. 4:5 80%. 1:10 10%. 2:5 40%. 1/8 12.5%. 1/50 2% आणि 1/100 1%. ओके. ओके, तर इथे आपण थोडं बेसिक पाहिलेलं आहे. उद्या आपण याचे क्वेश्चन स्टार्ट करूया. नक्कीच अभ्यास करा. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. आपली जी बॅच आहे 1 सप्टेंबर पासून सुरू करतो आहे. आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.